एक दुरुस्त आणलाय. सर्वप्रथम महाराष्ट्राचे नव्हे या देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजीरायांना वंदन करून आणि व्यासपीठावर उपस्थित संजय जी का नाम बाद में लूंगा मैं, कारण संजय जीची जी भूमिका आहे, आपण आपला देश आझाद नव्हता त्यावेळी जे क्रांती सभा झाली होती, भगतसिंग, रामप्रसाद बिस्मिल, चंद्रशेखर आझाद या लोकांनी एक टीम बनवली होती. त्यामध्ये पुण्यातला एक शिवराम राजगुरू पुण्यातून गेले आणि तिथे थांबले. मला पण क्रांती करायची आहे. तसेच आपले त्या क्रांतिकारी दलातले संजय जाधवजी, संजयजी उद्या जर फेरीवाल्यांना वेल्डिंग सर्टिफिकेट भेटला, हे बघा इथे मी आज भाषण द्यायला आलो नाही, भाषण आपण उद्या देऊ. मी हे सांगणार आहे की आमचे किती लोक येणार, कुठून येणार, पण ज्या माणसांनी एवढं कर्म केलंय त्याला प्रसिद्धी देणे आपलं फर्ज आहे. असे संजयराव जाधवजी आपल्यामध्ये आहेत. अरे शिवाजी, सॉरी दोन लोकांचे नाव मला माहीत नाही, जितेंद्र कांबळेजी आणि साहेब एडव्होकेट राजेश सिंगजी, प्रदीप कुलेजी, सलमाजी, सुजाताजी, हरिहरजी, मंगेश मालवणकरजी, लवकुश तिवारीजी और शांताजी बैठे, राधिका डोईपोडेजी, बेबी शिंदेजी. कनाडे इथे कुठे दिसले होते मला, आता इथेच आहेत का? हां ठीक आहे. हे सर्वांचं नाव घ्यायला आपण रात्रवेळ ते जाऊ द्या. आज आपण जे इथपर्यंत मी संजयजींना खरंच म्हणजे धन्यवाद द्यायला की आज दुसऱ्यांदा एक फेरीवाला, मी वडापाव विकत होतो अंधेरीत, आज दुसऱ्यांदा मी AC हॉलमध्ये बसून फेरीवाल्यांची मीटिंग ऐकत आहोत. तर हे सर्व पहिल्यांदा रणसारदामध्ये आम्ही आलो त्यावेळी आम्ही बाबू दयाशंकर सिंगजी, ज्या माणसाने आम्हाला लढायला शिकवलं, त्यांनी हरदीप सिंग पुरी केंद्रीय मंत्री होते, त्यांना आलं होतं रणसारदामध्ये. आणि दुसऱ्यांदा मला माहित नव्हतं AC वाल्यांना, तर मी जॅकेट सुद्धा घेऊन आलो असतो कारण थंडी वाजत होती तिथे. चला हे झालं. खरं म्हणजे तर आज शिवाजी सुने जी, आपका आवाज मेरे से ज्यादा आ रहा है. आज आपण इथे जे जमलो आहोत ते काय जमलोय? कोणाचा बंगला मागतोय का? कोणाचा बापाची नोकरी मागतोय? नाही ना. अरे खरं म्हणजे तर आपल्या या देशातले जेवढे 2-2.5 कोटी फेरीवाले आहेत त्या ह्या प्रशासनावरती आम्ही तुमचं मोकळा केलंय, गावा आम्ही स्वतःचा स्वयंरोजगार करतोय, तुमच्या बापाचे काम मागत नाही. अरे लाभ द्यायला पाहिजे तुम्हाला. सकाळी 4 वाजता उठून आपली हे बहिणी, आपले हे भाऊ उठून जातात, मार्केटला आणतात आणि त्यानंतर रस्त्यावर बसून एक साधारण गुंडावते, हे भैया दे रे, पैसे देत नाही. मी बघितलं, माझ्या डोक्यावरती 15 टाके बसले. त्या गुंडा लोकांनी मला ट्यूबलाइट आणि तलवारांनी मारलं होतं. आज आझाद हॉकर्स युनियन संयुक्त महासभा सोबत जुडली आहे, पण संघटना अशीच वाढली नाही, खूप मोठी झाली आहे. त्यामध्ये सलमाजी सारख्या लोकांना, लवकुश सारख्या लोकांना, राधिकाजी, सर्व लोकांचा त्याग आहे. आणि हाच त्याग तुम्हाला उद्या आझाद मैदानात दाखवायचा आहे. हाच त्याग एकटा यायचा नाही, नको एकटा यायची गरजच नाही. जसे संजयजी विचारत होते, एक माणूस 10-10, 25-25 माणसाला घेऊन यायचा आहे. आणि आझाद मैदानात तुम्हाला एक सांगतो, आपल्याला न्याय नाही भेटला तर त्या आझाद मैदानात आपण जलियांवाला बाग सारखं घडवू. तुम्ही इंग्रज व्हा, आमची छात्या गोळ्या घेण्यासाठी तयार आहे. तुम्ही तयार आहात ना? हे बाबा असं सांगू नका, कारण मी बोलतोय. खैरनारची गाडी अंधेरीला आली होती, 5 गाड्या घेऊन आले 50 पोलीसवाले, मला चढवलं लोकांनी. नाही चला पुढे चला. मी गेलो, गाडी समोर बसलो आणि तिथे जिंदाबाद मुर्दाबाद करत होतो. आले असे पोलीस चारे बाजूनी. मी म्हटलं चला ना, 50 लोक आहे माझे पाठी.
5 फटके पडले आणि भाऊतो पाठी तर कोणच नव्हता. असं करू नका, कारण संजयजी आणि बाबूभाई भावांची आम्हाला क्या बोलते संजोग से मिले हे. काय गरज आहे ना, अरे करोडपती माणूस आहे हा. बाबूभाई भावांजी या मुंबई शहराचे उपमहापौर होते आणि ग्लोबल इंडिया सारखी मोठी आणि धन्य. संजयजी तुमचा जास्त तारीफ करत नाही मी. उद्या या तुम्ही, कारण आज तुम्ही दोघे आले, वैदी पण आली आणि वैदीला उद्या पण आणा. आणि सर्व जेवढे लोक इथे बसले, मी सांगतो, काल रात्री माझ्या मोठ्या मुलग्याला सांगितलं मी, अरे बाबा संजय जी ने बोला है कि सबको आझाद मैदान में आता है. अरे कुठले कॉन्व्हेंटमध्ये शिकले, कुठे येतात ते, मला काय गरज आहे, मी काय येऊ, माझं काय घेणं देणं. अरे भाई बोला चुतिया, तू एवढा मोठा जे झाला ना कॉन्व्हेंटमध्ये, ते फुटपाथवरून वडापावचे पैसे आणून तुझी फीस भरली आहे म्हणून तुला यायचं आहे. हे सर्वांनी सांगा, आपल्या मुलांना सांगा, आपल्या बाजूवाल्यांना सांगा. मी एक संजयजी 5 मिनिटात, आता 3 मिनिटं झाले, फक्त 2 मिनिटं आणखीन घ्यायची. या सत्याला किंवा कुठल्याही सत्याला, मी कुठल्या सत्याचा विरोध करत नाही, पण त्यांचा एक मनात आला पाहिजे की दरवर्षी कमीत कमी 20 लाख मुले 10वी पास करून येतात या मुंबईच्या, महाराष्ट्राच्या साल्यातून. त्या 20 लाखामध्ये 11वी मध्ये जाऊन 18 लाख लोक 12वीत पोहोचतात. त्यानंतर 15 लाख लोक ग्रॅज्युएशन मध्ये जातात आणि TY BCom करून 10 लाख लोक पकडून ठेवा. हे माझा रिकॉर्ड नाही आहे, हे जे रोजगार लोक देतात ना त्यांचा रिकॉर्ड आहे. 10 लाख लोक ग्रॅज्युएशन निघतात. नोकऱ्या कुठे तुमच्याकडे?